नमस्कार. आज बोलूयामध्ये एक असा अवलिया आला आहे, की मलाच प्रश्न पडलाय, मी त्यांची ओळख कशी करून देऊ? नमस्कार अविनाश सर. खरंच आज जर एका वाक्यात तुमची ओळख करून द्यायची झाली, तर तुम्हाला स्वतःला काय म्हणून घ्यायला आवडेल? एक शिक्षक, एक समीक्षक की फक्त एक निरीक्षक? मनापासून जगलेला माणूस हे जास्त मला स्वतःची ओळख करून द्यायला आवडेल. अच्छा. अविनाश कोल्हे सर आज बोलूयामध्ये आपल्याशी संवाद साधायला आलेले आहेत आणि या आमच्या गप्पांमधनं तुम्हाला त्यांच्या सगळ्या जे व्यक्तिमत्व आहे त्याच्या त्या व्याप्तीची तुम्हाला जाणीव नक्कीच होईल. सर माझा प्रश्न असा आहे, की कॉर्पोरेट ॲडव्हर्टायझिंग सारख्या जगातून थिएटरसारख्या आणि थिएटरच्या विचारांच्या जगात तुम्ही आलात. तर येताना आतून काय बदललं? काय बदललं? मी मुंबईला वयाच्या 23व्या वर्षी नोकरी करायला गेलो 80 साली. इच्छा 2च होत्या. त्यात मी 7 वर्ष पुण्यात काढली होती, की इंग्रजी पाश्चात्य नाटकं खरं तर. ती जेव्हा NCP आणि पृथ्वीला व्हायची ती आणि प्रभात फिल्म क्लबतर्फे दाखवण्यात येणारे पाश्चात्य सिनेमे. ह्या 2 गोष्टी तेव्हा पुण्यात नव्हत्या. त्या मला हव्या होत्या. म्हणून मी मुंबईकर झालो. ते इतका साधा हे आहे. आणि तिसरी गोष्ट, मला ॲडव्हर्टायझिंगमध्ये करिअर करायचं होतं. या तिन्ही गोष्टींसाठी तेव्हाच पुणं काही फारसं योग्य जागा नव्हती. म्हणून मला मायग्रेशन करणं गरजेचं होतं. मी आज मुंबईला गेलो. पुढच्या आठवड्यात मी पहिलं इंग्रजी नाटक बघितलं ते म्हणजे डेथ ऑफ अ सेल्समन, आर्थर मिलरचं, जे ॲलेक पदमसीने डायरेक्ट केलं. हे तेव्हा नावं मला काही माहिती नव्हतं. फक्त इंग्रजी नाटक बघायचं आर्थर मिलर माहीत होता. ते नाटक बघितल्यानं मला असं वाटलं की त्याच्या अगोदर पुण्यातली 7 वर्षाची नाटकं, गावी खामगावला बघितली नाटकं आणि हे असं वाटलं की दे आर पोल्स अपार्ट. त्यानंतर म्हणजे खामगावची रंगभूमी आणि पुण्याची रंगभूमी वॉज अ फ्यू स्टेप्स अबाव. म्हणजे एक दिशेतून प्रवास करतो त्याच्यातही पुढचा टप्पा. मुंबईची इंग्रजी रंगभूमी बघून मला असं वाटलं की यांच्याचे काही संबंधच नाही. त्याचं प्रेझेंटेशन, NCPचं रंगभूमी, थीम त्यातली, त्यात घेतलेले विषय, हे सगळंच म्हणजे गरगरलंच माझं भावविश्व. आणि त्याच्यात मला लक्षात आलं की येस, जो निर्णय मी घेतला तो योग्य आहे, की आता नवीन प्रवास सुरू झाला. जसं मी गावावरून फर्ग्युसनमध्ये प्रवास घेतला वाटतं की येस, हा नवीन प्रवास आहे. 7 वर्षानंतर पुन्हा ही भावना निर्माण झाली की येस, हा नवीन प्रवास आहे. आणि वाह! मग तो प्रवास आजही सुरू आहे. वाह! खूप छान. म्हणजे गावाहून तुम्ही पुण्यामध्ये म्हणजे मूळचे पुणेकर नाही, नाहीत नाही, नाही, तुम्ही. नाही. बरं, आम्ही पुणेकर झालो. बरं. आम्ही मुंबईकर झालो. अच्छा. दीज आर माय अडॉप्टेड सिटीज. सर जाहिरात आणि रंगभूमी या दोन्ही कथा सांगतात. पण त्याचं सत्याशी काही वेगळं नातं असतं का? हे मॅडम कलेतलं सत्य असतं. हे कोर्टात सिद्ध होणारं सत्य नसतं. हे वेगळ्या तऱ्हेचं सत्य असतं जे तुम्हाला जीवनावरती वेगळा प्रकाश टाकतं. ॲडव्हर्टायझिंगचं कसं असतं की तुम्हाला गोष्टी सांगून माल विकायचा असतो. इट्स अ कमर्शियल आर्ट. त्या मानाने थिएटर इज अ प्युअर आर्ट. तुम्हाला म्हणजे असं काही त्यातून पैसा बनवायचा नसतो. पैसा मिळू शकतो, मिळतो हा पुढचा मुद्दा झाला. पण बेसिकली इट्स नॉट मेंट टू मेक मनी. जाहिरात कसं की आम्हाला ही वस्तू विकून आमचा कंपनी चालवायची आहे. त्यामुळे त्यातलं सत्य म्हणा, त्यातलं कम्युनिकेशन हे जास्त पॉवरफुल आणि रिझल्ट ओरिएंटेड असते, की तुमची साडी खराब झाली, ही हा साबण वापरा, साडी नवीन येईल. प्रॉब्लेम सोल्युशन. हं. तसं थिएटरमध्ये नसतं. थिएटरमध्ये त्याला असा डायरेक्ट कमर्शियल हेतू नसतो. तिथे एक जीवन सांगायचं असतं, जीवनाच्या समस्या सांगायच्या असतात. नाटककाराला, दिग्दर्शकाला जे जीवनाचं आकलन झालं असतं, ते प्रेक्षकांसमोर मांडायचं असतं. ते कधी प्रेक्षकांना आवडेल, कधी आवडणार नाही. हा उंच साल्याचा खेळ असतो. त्यामुळे तसं याच्यात नातं आहे आणि नाही. पण मुंबईत मी असं बघितलं, की अनेक जाहिरातीतले अलेक पदमसारखे लोकं थिएटरमध्ये पण आहेत आणि थिएटरमधले लोकं ॲडव्हर्टायझिंगमध्ये पण आहेत. ही जी सरमिसळ होती ही मला ती जास्त भावली, की अच्छा, म्हणजे यू डू अ कमर्शियल अँड यू डू ॲक्टिंग इन पृथ्वी थिएटर. अच्छा. म्हणजे किती वेळा असं मी बघितलेलं आहे, की जुहूला शूटिंग संपलं, मेकअप उतरवला आणि नवीन मेकअप लावून पृथ्वीला नाटक सादर केलं. अच्छा. म्हणजे इट्स आता तुम्हाला लोकेशन माहिती आहेत मुंबईचे. जुहू आणि पृथ्वी हे जवळ-जवळ नेबरिंग हे आहेत. म्हणजे बाजूला कोणाच्या बंगल्यात शूटिंग झालं, 4-4:30ला पॅकअप झालं, 2-1 तास आराम केला, 6च्या शोला तो माणूस मेकअप करून उभा राहिला. तिकडे मी शूटिंगला होतो, इकडे त्याचं नाटक बघायला होतो. आता ॲडव्हर्टायझिंगमध्ये कसं असतं, की हे सगळे 80-82चा काळ सांगतो मी तुम्हाला. आजचं ॲडव्हर्टायझिंग आणि मी केलं ते याच्यात जमीन अस्मानचा फरक आहे. पूर्ण मीडियाचं जगच बदललेलं आहे. आता सोशल मीडिया हॅज बिकम प्राईम मीडिया. आमच्या वेळेस टीव्ही,
ऑर द प्राईम मीडिया. त्यामुळे टी व्हीवरती जाहिरात करणं हे लोकांपर्यंत भारतासारख्या देशामध्ये काय होतं की जिथे लिटरसी खूप कमी आहे, आज सुद्धा 50% लोकांना लिहिता वाचता येत नाही, अशात ऑडिओ व्हिज्युअल मीडियम तुम्हाला फार महत्त्वाचं वाटतं. रेडिओ आणि टी व्ही हे बिकम रिअल मास मीडिया. पेपर वाचायचं, कादंबरी वाचायची, तुम्हाला लिहिता वाचता आलं पाहिजे. तेव्हा लिटरसी कीप्स यू अवे फ्रॉम सम मीडियम. हा मीडिया मिक्समध्ये आता विचार करावा की हे प्रॉडक्ट कसा लोकांपर्यंत जास्तीत जास्त जाईल. जे आपल्याकडे एकेकाळी अशा जाहिराती आम्ही बघितलेल्या आहेत की ग्रामीण भागातला शेतकरी मोठ करता करता त्यांनी बैलाच्या शिंगांवरती रेडिओ लावलेला आहे आणि तो मोठ हाकतोय आणि जाहिराती ऐकतो आणि गाणी पण ऐकतो. ह्याच्यामध्ये एक वेगळी मजा असते. हे मी महाभारतचा काळ, महाभारत टीव्ही सिरियल तुम्हाला कदाचित आठवत असेल. आजपर्यंत आजपर्यंत भारताच्या इतिहासात 99% व्ह्युअरशिप असलेली सिरियल होती. अख्खा भारत ती सिरियल बघायचा. भाजीवाला शुकशुकाट, भाजी विकणारी टी व्ही बघते, भाजी घेणारे टी व्ही बघतायत. म्हणजे त्याचा आज आपण कल्पनाच करू शकत नाही. अशा ह्याच्यात आम्ही जेव्हा जाहिराती करायचो तेव्हा असं की काय फॅसिलिटी काय, अख्खं भारत आपली जाहिरात बघतोय असा अनुभव आधी पण नव्हता, नंतर पण. आता तर नाही, मॅक्सिमम 30-40% पर्यंत कौन बनेगा करोडपती अर्थात तेव्हा सिंगल चॅनेल होतं, नॅशनल चॅनेल होतं. त्यामुळे तेव्हा तर मीडिया आणि आता मीडिया याची सुद्धा तुलना शक्य नाही. पण त्याच्यात एक वेगळी नशा होती. आज लोकांना खात्री नाही की आपली जाहिरात कोण बघतंय. म्हणजे तरी जे ट्रॅकिंग सिस्टम आहे, TRP सिस्टम आहे, तरी रस्त्यावर गावात नातेवाईक तुझी जाहिरात बघितली, ती महाभारत आधी आली होती ना, ती जाहिरात बघितली बरं का आम्ही. म्हणजे ते एक वेगळ्या त्याला आजच्या भाषेत काय म्हणायचं, जॉब सॅटिस्फॅक्शन मिळेल की आपण केली जाहिरात लोकांनी बघितली. हो खरंय. रामायण महाभारत दोन्ही या सिरियल रामायणपेक्षा महाभारत, कारण ती रविवारी यायचं. महाभारत एकतर रामायणनी वातावरण निर्माण केलं, त्याच्यानंतर महाभारत आलं. आणि लेखक म्हणून सांगतो, बिटवीन द टू एपिक्स महाभारत इज अ फॅसिनेटिंग स्टोरी. रामायणाची एका रेषीय कथा आहे की एक राजपुत्र राजा वडिलांनी दिलं, तो गेला वगैरे वगैरेची त्याची इट्स अ नाईस स्टोरी, हॅपी एंडिंग एका प्रकारे. तसं महाभारतात नाही. महाभारत म्हणजे माइंड ब्लोईंग दिली. त्यामुळे महाभारताचं इंट्रिगिंग व्हॅल्यू की पुढे काय होईल, पुढे काय होईल, हे जो हुक असतो तो महाभारतात स्टोरीमध्ये खूप होता. पण ती हाईटला गेली होती. त्याचं एक जोक होता तेव्हा की पाकिस्तानी त्या तासाभरात भारतावर अटॅक करावा, भारत लगेच जिंकताय, कारण कोणी नाहीच आहे रस्त्यावर लढायला. त्याला उत्तर दिलं गेलं की नाही, पाकिस्तानमध्ये सुद्धा ते बघतात. इतकी व्ह्युअरशिप तेव्हा पाकिस्तानमध्ये सुद्धा महाभारतची. ते सगळे ऑफ द रेकॉर्ड विनोद आहेत, म्हणजे असं तारतम्यानेच घ्यायचे असतात. पण अख्खा साऊथ एशियामध्ये महाभारतची व्ह्युअरशिप बहुत अनइमॅजिन. सर, पॉलिटिकल सायन्स शिकवताना आणि समाज प्रत्यक्ष पाहताना माणसांबद्दलची आशा तुमची म्हणजे आशा वाढली की निराशा आली पदरात, काय झालं? नाही, मी स्वभावतः ऑप्टिमिस्टिक आहे. हां. म्हणजे इनकॉरिजिबल ऑप्टिमिस्टिक म्हणतात तसं, की चांगल्याच होईल. हा बोगद्यात गेलेली गाडी असेल, पण कधीतरी बोगदा संपतो आणि यू ऑलवेज फेस सनलाईट. आणि असे टप्पे येत राहतात समाजाच्या जीवनामध्ये. वाईट हे खाली होत राहतं, पण इसेन्शियली डेमोक्रेसी इज द बेस्ट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. त्याला त्याला म्हणजे त्याच्यावर चर्चा नाही माझ्या दृष्टीने. लोक कधी कधी लोकशाहीला शिवाय देतात, त्या सुद्धा न्याय्य असतात. कधी कधी निराशेचं वातावरण असतं, तेही स्वाभाविक आहे. पण अल्टिमेटली काय, येस वी स्टिक बाय द मॉडेल दॅट वी अडॉप्टेड. त्यामुळे निराश झाल्यासारखं वाटत असलं तरी वो सुबह कभी तो आएगी, म्हणून आजचा दिवस पुढे ते ढकलायचं. पार्लमेंट आणि थिएटर यांच्यामध्ये तुम्हाला काही साम्य दिसतं का? मॅडम, शेक्सपियरने काही शतकांपूर्वी सांगितलं की जगच थिएटर आहे. त्यामुळे पार्लमेंटचं वेगळं कशाला, आम्ही कॉलेजमध्ये शिकवतोय ते पण एक थिएटर असतं. 40 मिनिटाचा परफॉर्मन्स असतो, समोर लाईव्ह ऑडियन्स असतो, काहीतरी नेरेट करायचं असतं, काहीतरी शिकवायचं असतं, काहीतरी सांगायचं असं. त्यामुळे थिएटर कुठे नाही तसं म्हणाल तर. रस्त्याची भाजी विकण्याची सुद्धा, बाबा काल आणली, किती गरम आहे, किती हिरवी आहे, छान घेऊन जा, हे सुद्धा एक प्रकारचं थिएटरच आहे ना. अर्थात हा व्यापक इश्यू झाला. पार्लमेंट आणि थिएटरमध्ये म्हणजे कसं कम्युनिकेशनचा मुद्दा आहे. तुम्ही काहीतरी पटवू बघता, वाद घालता. थिएटरमध्ये तुम्हाला 2 कॅरेक्टरमध्ये वाद घालताना दिसतात. इथे विरोधी पक्ष असतो, सत्ताधारी पक्ष असतो. त्यामुळे तसं साम्य दिसू शकतं आणि एंटरटेनमेंट व्हॅल्यू दोन्हीकडे आहे. सर, 500 पेक्षा अधिक अमराठी नाटकं तुम्ही पाहिली, तर ती पाहताना म्हणजे माणसाच्या ज्या वेदना आहेत त्या तशाच आहेत असं तुम्हाला वाटतं का? येस. आता बघा ना, एक द फार्मर्स ऑफ साल्वादोर का असं कुठलं नाटक बघितलं, त्याचं नाव आठवत नाही मला. त्याच्यात शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रश्न होता. लॅटिन अमेरिकेतला देश.
कट टू विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा आत्महत्या देश. तिकडे पण MNC धिंगाणा घालतायत, आपल्याकडे पण काही प्रमाणात MNC धिंगाणा घालतंय. त्यामुळे अशा ठिकाणी असं लागतं की थिएटर इज अ ग्लोबल लँग्वेज. माणसाच्या समजा सारख्याच असू शकतात, काही काही म्हणजे सम डिग्री हिअर अँड देअर, पण शेतकऱ्याच्या पिकाला न्याय किंमत न मिळणं हा इश्यू लॅटिन अमेरिकेमध्ये पण आहे, हा इश्यू याच्यामध्ये पण आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आहे. अशा ठिकाणी तुम्हाला थिएटरची पॉवर कळते की पेजन्स ऑफ सालोदर, आता मला त्या नाटक आहे, पेजन्स ऑफ सालोदर नावाचं नाटक आहे, लॅटिन अमेरिकेतल्या एका गावात घडतं. ते नाटक तुम्हाला तसं भाषांतर करून तिकडचे नावं टाकून महाराष्ट्रातली नावं टाकलेली असं वाटतं की यवतमाळमध्ये घडू शकतं नाटक. हे थिएटरने मला जाणून दिलं. म्हणजे कला ही सर्वकालीन असते, मी लहानपणापासून ऐकत आलेलो आहे, पण कलाकृतीच्या माध्यमातून दिसते की अरे म्हणजे तिथले तर नावाबद्दल की तुम्हाला वाटतं की हे इथे नाटक उभं राहू शकतं, इथलं नाटक आहे ते. इतकं ते तुम्हाला अशा तऱ्हेचं. पण यातली पहिली अट काय आहे की ते कलाकृती दर्जेदार पाहिजे. प्रचारकी असली तर मग तिचा परिणामकारक क्षमता खूप कमी होते. हे चांगल्या दर्जाची कला नेहमी भाषा, धर्म, प्रांत, काळ याच्या मर्यादा म्हणून 600 वर्षानंतरचा शेक्सपियर आज आपण बघू शकतो ना. लंडन बघितलं नाही कधी, तो राजवाडा बघितला नाही, ते स्कॉटलंड कुठे माहिती नाही, तो पण हॅम्लेटची व्यथा आपल्याला कळू शकते, किंग लिअरची व्यथा कळू शकते. हे आपल्या डोळ्यापुरते उदाहरण आहे. असे अजून कोणकोणते तुम्हाला आस्पेक्ट्स वाटतात की कोणकोणते वाटतात की ज्याच्यातनं माणसाच्या व्यथा की ह्या तुम्हाला असं ओव्हरऑल सगळीकडे नाही सारख्या काय मॅडम, मी व्यक्तिशः सांगतो, व्यथा नेहमीच होत्या. स्त्रीची व्यथा, पुरुषांची व्यथा, शेतकऱ्यांच्या व्यथा, अविवाहितांच्या व्यथा, ह्या व्यथा काही नवीन नाही आहेत. माणूस म्हणून मला त्या कलाकृतीने मोठं केलं. मोठं म्हणजे नॉट इन टर्म्स ऑफ रेप्युटेशन, माझी आतून वाढ झाली, मी जास्त असेन्सिटिव्ह होतो, A+B झालो, A+B असेल तर A+B+C झालो. हा प्रवास मला कलाकृतीने घडवून आणला. कारण त्याच्यात एक कारण आहे की ही सगळी पाचशे नाटकांची तुम्ही उल्लेख केला, ही इसेन्शियली क्लासिक्स आहे. म्हणजे काय होतं, परदेशातून ज्या भारतात नाटक येतात ही चांगलीच असतात ना, ते तिकडे गाजलेलीच नाटकं असतात, तिकडची ढ दर्जाची नाटकं इकडे येणारच नाहीत ना. त्यावेळेस सुदैवाने हे सगळे लोक एका प्रकारे शबरीच्या भूमिकेत काम करतात, हे चोखून आपल्याबरोबर चांगले नाटकं. त्यामुळे आपण ती नाटकं बघितलं की आपलं काम झालं. याच्या म्हणजे आज काय चाललंय तिकडे सगळ्यात ते चांगले ते जसं आपले सिने हॉलिवूडला जातात, ते आपले चांगलेच असतात ना. त्यातले मग ते बाहेर ते इथंच राहतात, ते त्यामुळे आपले जसे चांगले तिकडे जातात ते तिकडचे चांगले इकडे येतात. त्यामुळे आपलं काम होतं की त्या जाऊन गुपचूप बघून यायचं. उपमा खूप सुंदर दिली तुम्ही शबरी. आता कालच मी एक सिनेमा बघितला, फिल्म हेरिटेज फाउंडेशन रिगलला, आय एम क्युबा. काय फिल्म होती. आता नकाशा दाखवलं मला क्युबा दाखवता येणार नाही, पण तिथले लोक, त्यांची समस्या, ते फिडेल कास्ट्रो, त्यांनी उघडवलेली क्रांती, गावागावात झालेलं वातावरण, असं वाटतं की यार अशी फिल्म बनली चाहिए. एखादं नाटक पाहताना रिव्ह्युअर म्हणून डिस्टन्स ठेवणं जमलं आहे का? बिलकुल बिलकुल, अगदी. कसं कसं कारण आमचे गुरु तसे, शशी भावे काय, रापटवर्धन काय, माझगावकर काय, सतत सांगायचे की ते कॅरेक्टर तुझ्या वडिलांसारखं दिसवून ते नाटक चांगलं नाही, हे काढून टाक डोक्यातून. ते कॅरेक्टर काय करतं, ते काय बोलते, त्याच्या कथेमध्ये काय फरक पडतोय याचा विचार कर. ती मुलगी माझ्या प्रेयसीसारखी दिसते म्हणून ती चांगली, हा मूर्खपणा आहे. हा होणं स्वाभाविक आहे, पण त्याच्यातून दूर जाणं हे समीक्षकाचं काम आहे. असे गुरु मला भेटले म्हणून ते माझं सगळं श्रेय गुरूंचं आहे, अनडाऊटेडली. त्याच्यात मी स्वतःचं काही क्रेडिट मानत नाही. हे जे सगळे मोठे लोक मला सुदैवाने भेटले, त्यांनी मला त्यांच्या जवळ येऊ दिलं, शिकवलं, त्याच्यामुळे मला फार चटकन लवकर समज आली की हे ठीक आहे, दिस इज गुड बट इज नॉट गुड इनफ. याचे आणि वस्तुनिष्ठपणे बघता आलं पाहिजे की हे असं असं हे झालं, पण असं असं झालं असतं तर. त्यामुळे आणि दुसरं मला शिकवलं ते म्हणजे कोणालाही गृहीत धरायचं नाही. शेक्सपियरचं नाटक असं ना, तरी तुला काय वाटतं ते सांग. तुझ्या आजोबांनी सांगितलं मोठं आहे, तुझ्या वडिलांनी सांगितलं मोठं आहे म्हणून तू मोठा पोपटासारखं पोपट होऊ नको. त्यांनी मोठं म्हटलं, त्यांनी म्हटलं मग तू पण मोठं म्हणतो, असं नाही. तू सांग मला तुला का मोठं वाटतं. हे का भावेसर सांगायचे की का व्हाय असे गोंधून घ्यायचे. दर ठिकाणी का विचार, का हे मोठं आहे, का हा अभिनय चांगला आहे, का याच्यात चांगलं आहे. एकदा का तुमच्या शरीरात घुसला की तुम्हाला आपोआप दर 4 ओळी लिहिताना याचं समर्थन काय, याचं समर्थन का, असे का लिहिले. त्याच्यामुळे मला फार लवकर ही समज आली, असं माझं नम्र सबमिशन.
सर, आता आपण परदेशी नाटकांबद्दल बोललो, शेक्सपियरबद्दल बोललो, पण मग आपल्या भारतामध्ये सुद्धा बंगाल आहे, इतरही भाषा भरपूर सगळ्या आहेत आणि तीही रंगभूमी खूप मोठी आहे बिलकुल. सगळी. त्याबद्दल काय सांगाल? मॅडम त्या दृष्टीने माझा मुंबईकर होण्याचा निर्णय खूप चांगला होता असं मी रोज स्वतःला सांगतो. कारण हे सगळं मुंबईत बघायला मिळतं. मुंबईत हिंदी रंगभूमी आहे, मुंबईत बंगाली रंगभूमी आहे. बंगालीतून हिंदीत केली नाटकं आहेत. त्यामुळे मी बादल सरकार बघितले आहेत, मोहन राकेश बघितलेले आहेत, राकेश बेदी नाटकं बघितलेली आहेत. तुम्ही सगळे महत्त्वाचे नाटककार सांगा, मी सांगतो मी एखाद्या त्यांच्या कलाकृती बघितलेली आहे. गिरीश कर्नाडनं शेवटचं नाटक बघितलेलं आहे. गिरीश कर्नाडची नाटकं बघितलेली आहेत. एलकुचोरांची हिंदीत गेली नाटकं हिंदीत बघितलेली आहेत. तेंडुलकरांचं सखाराम बाइंडर इंग्लिशमध्ये बघितलेलं आहे. म्हणजे सगळे परमिटेशन कॉम्बिनेशन मी बघितलेलं आहे. आणि मला असं वाटतं की हे खूप रिच अनुभव असतो. आता मेटा म्हणून ते स्पर्धा असते महेंद्रची, त्याच्यात एक आसामी नाटक बघितलं मी. बरं. कुठल्या तरी माणसाचं नाव होतं, माझी मेमरी फेल्स मी, पण काहीतरी आदिनाथ, शंकरनाथ असं एकच नाव, माणसाचं नाव आहे. मॅडम काय नाटक होतं त्यांनी त्या NCPIची रंगभूमी अशी काय वापरली असं वाटलं की थिएटर आता याच्याबरोबर काही थिएटरमध्ये करता येत नाही. आणि साध्या कुठल्या तरी गावातले कोणी इलेक्ट्रिशियन, कोणी लॅपटॉप रिपेअर अशी ती मुलं होती आणि त्यांनी बसवलेलं नाटक होतं ते. वाह! एकच शब्द आहे काहीतरी, मी तुम्हाला थोड्या वेळाने तुम्ही गुगल करून बघा. मागच्या वर्षी त्याला बक्षीस होतं, बेस्ट नाटककार, बेस्ट डिरेक्टर, बेस्ट स्क्रिप्ट. असं ते आपले घरी घडवंची असतात ना लाकडाच्या, त्याच्यात कपडे वाळत घालतो तशी अशी मोठी घडवंची केली होती. त्याच्यात मग नदीत आलेला पूर, गावातले भांडणं, विदार काढतायत, मुलगी वाहून जाते, सगळं त्या एका प्रॉपर्टीच्या जोरावर त्यांनी उभं केलं होतं. म्हणजे असं थक्क होणं म्हणजे काय, त्या दिवशी थक्क झालो. त्यात आपल्याला थिएटर म्हणजे नेपथ्य कसं घर, ती अमुक ते सगळं व्हिज्युअलाइज. व्हिज्युअल केलेलं असतं आणि ते तिथं दिसत असतं. हां. इथं इतकं सफाईनं ते करत होते यासाठी की हे सगळं मला दिसतं की ती मुलगी वाहत चालली आहे म्हणून. मला दिसतंय तर पाऊस धो-धो पडतोय. हे सगळं एक्सप्रेशन आणि ते एका प्रॉपर्टीच्या बरोबर होते आणि 7-8 लोकं होते. वाह! त्याच्यात ते चढणार, उडी मारणार, पोहणार. छान नाटक. ते फंटॅस्टिक. हे सगळं बघायला मिळालं. बघत असतो आत्तापर्यंत. तर आता आपण त्या याच्यात बघितलं तर रतन थिएमचं नाटक होतं. त्याने आणलेली बॉडी लँग्वेज पूर्ण वेगळी परंपरा होती. हे सगळं बघताना मला असं वाटलं की एक प्रेक्षक, एक परीक्षक म्हणून माझा सुद्धा विकास होतोय. याच्यातल्या पॉसिबिलिटीज खूप असतात आणि शरीराच्या माध्यमातून जर सगळं व्यक्त करायचं असेल, तर बॉडी लँग्वेज आपण सतत देहबोली म्हणतो. पण अनेक वेळा असं वाटतं की हाल ना जरा, तू उभं राहून काय बोलतोस? डायलॉग बोलतो त्याक संवाद बोलतोच तो अगदी. तसं न करता शरीराच्या माध्यमातून तुम्हाला ते व्यक्त करता येणं शक्य आहे. हे थियमने छानपैकी दाखवलेलं आहे. सर, आजकालचे जे नाटकं आहेत, तर त्याच्यामध्ये काही अपवाद वगळता असं जाणवतं का, की शांतता कमी झाली आणि आवाज वाढलाय नाटकांमध्ये? कारण काय झालं ओव्हरऑल आजच्या समाजामध्ये असं एकंदर वाटतं तरुण पिढीला कदाचित कदाचित हे दिस इज माय गेस की इफ यू वॉन्ट टू बी हर्ड यू मस्ट शाउट. ओरडून बोलल्याशिवाय तुम्हाला तुमची कोणी दखल घेणार नाही असं अशी मानसिकता स्थिरावली की काय. त्यामुळे मी अनेक ठिकाणी परीक्षक म्हणून जातो. राज्य नाट्य स्पर्धेला, एकांकिका स्पर्धेला, इंटर कॉलेजिएटला. मोठ्याने मोठे सेट, खूप पैसे, असं झगमगाट सगळा, भपका. हां, भपका, जोरजोराचे वाद्य, किंचाळून बोललेले डायलॉग. असं वाटतं की यार ही कदाचित आता आलेली फेज असेल, फॅशन असेल, 5-10 वर्षे राहणार सुद्धा नाही अशी अपेक्षा आहे माझी. कारण दिस इज ॲग्रेसिव्ह थिएटर. त्याच्यामुळे त्याचे नियॉन्सेस जातात, तरलता जाते. पण मध्येच एखादं कधी नाटक बघायला मिळतं एखाद्या स्पर्धेमध्ये तर की अरे वाह! दोनच आजकाल 2 पात्रांची नाटकं बघायला मिळत नाहीत. हं. 8-10 पात्र सहज असतात. एक मध्ये एका स्पर्धेला गेलं तर 2 नाटकांमध्ये 2 नाटकाचे याचे द्यायला 10 पैकी 9 मार्क द्या. केवळ 2 पात्रांचे हे नाटक उभं करू शकता. म्हणजे इथपर्यंत तुमच्या अपेक्षा खाली होतात. आपल्या काळामध्ये तसं खूप साधं होतं. बेगमबरोबरसारखं नाटक बघा. दोघं-तिघं आणि काही प्रॉपर्टी नसते फारशी. एकदम मस्त नाटक वाटतं मला. अजूनही असं वाटतं की हे ओरिजिनल नाटक आहे. सर, 2018 साली मॅजेस्टिक प्रकाशन संस्था आहे यांनी हिंदू कादंबरी स्पर्धा जाहीर केली होती आणि त्या स्पर्धेमध्ये पहिलं आणि एकमेव बक्षीस तुम्हाला मिळालं. हो. तर हा काय ही काय घटना आहे आम्हाला सांगा? पहिली गोष्ट म्हणजे हिंदू कादंबरी स्पर्धा ही अभूतपूर्व स्पर्धा होती. ती अशी की कादंबरी स्पर्धा होत असतात. त्याच्यानंतर मॅजेस्टिकनी परत जाहीर केली होती. त्याला विषय दिलेला नसतो. तुम्ही कादंबरी लिहायची, तुम्ही लिहायची, तुम्ही लिहायची. परीक्षेत ठरवतील कुठली चांगली.
इथे काय झालं होतं की नेमाडे सरांची हिंदू कादंबरी वाचायची, पहिली अट ती कादंबरी वाचायची. त्याच्यात अनेक उपकथानकं पसरलेली आहेत. त्यातलं एखादं उपकथानक उचलायचं आणि त्याची कादंबरी तयार करायची. बरं. म्हणजे काय, हिंदूचा पूर्वार्ध लिहायचा नाही, हिंदूचा उत्तरार्ध सुद्धा लिहायचा नाही. म्हणून ती युनिक कादंबरी स्पर्धा होती. आणि त्यातला पहिला शब्द होता हिंदू कादंबरी स्पर्धा. दुसरा शब्द कादंबरी, कथा नाही. 4-5 हजार शब्दांची कथा नाही, कमीत कमी 60,000 शब्दांची कादंबरी. आणि त्याला 6 महिने दिले होते. जुलै 18च्या ललितमध्ये ही जाहिरात, या स्पर्धेची जाहिरात आली आणि 31 डिसेंबर 2018 हा त्याच्यात कादंबरी सादर करायची होती. त्या कादंबरीला 3 बक्षिसं होती. त्यात माझ्या कादंबरीला पहिलं बक्षीस मिळालं आणि परीक्षकांनी असं ठरवलं की पहिलीच कादंबरी इतकी चांगली आहे की नंतर दुसरी तिसरी फारच कमी पडतात, त्याच्या न दिलेल्या बऱ्या. आणि परीक्षक होते मधु मंगेश कर्णिक, कैलासवासी प्राध्यापक विलास खोले आणि पठारे सर. ह्या 3 ज्येष्ठांच्या परीक्षक समितीचा निर्णय म्हणून. आणि त्या कादंबरीचं माझ्या कादंबरीचं बक्षीस मिळालं ती म्हणजे पंक्तीतलं पान. ही कादंबरी 2020 साली आली. ती पहिली आवृत्ती संपली, दुसरी आवृत्ती संपत आली असावी, असा त्या हिंदू कादंबरी स्पर्धेची कथा. अच्छा, अभिनंदन तुमचं. सर, नाशिकचं जे कुसुमाग्रज प्रतिष्ठान आहे ते दरवर्षी 1,00,000 रुपयाची अभ्यासवृत्ती जाहीर देतं. ती तुम्हाला एक कादंबरी लिहिण्यासाठी मिळाली होती. ती काय हे आहे? ते अभ्यासवृत्तीचं असं की तुम्ही प्रपोजल द्यायचं की तुम्हाला काय करायचं आहे. मग कोणी समाजसेवेचे प्रपोजल देतं, कोणी शिक्षण क्षेत्राचं देतं, वेगळं, म्हणजे त्याला विषयाचं बंधन नाही. मी प्रपोजल दिलं होतं, मला अमुक अमुक विषयाची कादंबरी आहे आणि त्या कादंबरीचं एक प्रकारचं सिनॉप्सिस द्यावं लागतं. कादंबरी म्हणजे 2 ओळीत लिहायचं आहे ना, की मला पुण्यात झालेले बदले तर कादंबरी लिहायची आहे. दिस इज नायदर हिअर नॉर देअर. असं नाही, चांगलं 1000 शब्दांचं व्यवस्थित सिनॉप्सिस द्या की त्या कादंबरीत काय काय असू शकेल. आणि असं मी ते सिनॉप्सिस दिलं होतं आणि ती मिळाली मला. तर ते सिनॉप्सिस असं होतं की मी 84 ते 94 अशी 10 वर्ष वसई रोडला राहिलो होतो. लक्षात घ्या, वसई रोड, वसई गाव नाही. वसई रोड स्टेशन आणि वसई गाव याच्यात 12-13 किलोमीटरचं अंतर आहे. म्हणजे कल्चरली 2 वेगळ्या एंटिटीज आहेत. आणि च्या जवळ मुंबईतल्या जागा संपल्या, मध्यमवर्गाला परवडेनाशी झाले, तर आमच्यासारखे नवमुंबईकर आणि काही जुने मुंबईकर वसई, विरार, कल्याण, डोंबिवली, कर्जत, बदलापूर अशा ठिकाणी फ्लॅट घ्यायला, हे सगळे 80च्या दशकाच्या सुरुवातीला सुरू झालं होतं. त्याच्यात दॅट टुक मी टू वसई. 84 ते 10 वर्ष मी तिथं राहिलो होतो. त्या दरम्यान हरित वसईची चळवळ उभी राहिली. तिथल्या फादर दिब्रुटोंनी त्याचं नेतृत्व केलं. त्याच्यात गुंडगिरी शिरली. काय झालं की एक जुनी गुन्हेगारी आहे. गावोगाव जुगाराचे अड्डे असतात, दारूचे गुत्ते असतात. हे खूप जुनी गुन्हेगारी आहे, त्यात काही नवीन नाही. पण आधुनिक शहरीकरणामुळं मुख्य शहराच्या आजूबाजूला जे सॅटेलाइट टाउन्स निर्माण झाले, तिथं नागरी सुविधा नसतात. उदाहरणार्थ पाणी. त्यामुळे टँकरनी पाणी नेऊन विकायचं हा नवीन धंदा सुरू झाला, जो तसा बिन भांडवली आहे. एक टँकर घेतलं की संपलं. गावावर जायचं, खाडी आहे तिथून टँकर भरायचा, विकायचा, रिकामा झाला परत ते टँकर खाडीत न्यायचं, पाणी घ्यायचं, विकायचं. बघता बघता टँकर लॉबी तयार झाली. आणि लक्षात आलं की पारंपरिक गुन्हेगारीपेक्षा याच्यात जास्त पैसा आहे आणि उदर माथ्याने करता येतं पाणी आणि लोकांची गरज भागवतोय. त्याच्यामुळे ते एक युनिक प्रकारची गुन्हेगारी समोर आली, अरेरावी आली. मग गुन्हेगारी म्हटलं त्याच्यात जे जे होतं ते सगळं यायला लागलं आणि मुख्यतः पर्यावरणाचा ऱ्हास सुरू झाला. अमानुषतेने उपसा सुरू झाला ना पाण्याचा, रेतीचा उपसा सुरू झाला. रेती लॉबी आली. बांधकामाला रेती लागते, खाडी किनारी जायची, ट्रक भरून रेती आणायची, विकायची, ट्रक रिकामा झाला परत खाडीत न्यायचं, 4 फावडे 4 कामगार भसा भसा घमेले भरायचे, टँकरमध्ये टाकायचे रेती. त्यामुळे रेती आणि पाणी अशा 2 हे झालं. त्याच्यामुळे ते पर्यावरण ऱ्हास झाला. तिथे शेतीचं पर्यावरण डिस्टर्ब झालं आणि मग तिथं गुंडगिरी. तर तो लक्षात घेऊन
आणि आता ही ही गोष्ट कसं आहे की ही तशी ऑर्डिनरी गोष्ट आहे, याच्यावर कादंबरी लिहिता येईल. मला असं जाणवलं की याच्यात आणखी काहीतरी आणलं पाहिजे की ज्याच्यामुळे कादंबरी विल बी Weightage. लिफ्टेड अबाव द ऑर्डिनरी. हम्म. माझ्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली मी जगातलं त्यांनी सांगितले ते वाचलेलं. त्याच्यातला एक भाग होता लिबरेशन थिओलॉजी. ही ख्रिश्चन धर्मातली आधुनिक काळात, जे आधुनिक म्हणजे त्याला 50 एक वर्ष झाली, त्याच्यात निर्माण झाली ही वेगळ्या प्रकारची ज्ञानशाखा नाही म्हणता येणार, पण ख्रिश्चन धर्मात एक वेगळं इंटरप्रिटेशन. आणि ते म्हणजे ख्राइस्ट हा गरिबांचा की श्रीमंतांचा. म्हणजे त्याच्यातला बेसिक डिबेट असा की ख्रिश्चन मिशनऱ्यांनी, ख्रिश्चन धर्मगुरूंनी महागडे श्रीमंतासाठी असलेले कॉलेजेस चालवायचे की गरिबांसाठी शाळा चालवायच्या. जे वेर डू यू बिलॉंग, वेर डू यू पोझिशन युअर सेल्फ, त्याला ते म्हणतात की ख्राइस्ट जर गरिबांसाठी वारला तर आपण गरिबांसाठीच लढलं पाहिजे. हे सगळे सुरू झाले लॅटिन अमेरिकेत 70च्या दशकामध्ये. आणि मग ख्रिश्चन धर्मगुरू लॅटिन अमेरिकेतले चर्चच्या मर्यादित कुंपणा बाहेर पडून गरिबांच्या संघटना बांधायला लागले, कामगारांच्या संघटना बांधायला लागले, रस्त्यावर उतरून मारामाऱ्या करायला लागले, त्यांच्या न्यायी हक्कांसाठी संप करायला लागले. मग चर्चमध्ये डिबेट सुरू झाला की हे आपलं काम आहे का वगैरे वगैरे. त्याला लिबरेशन थिओलॉजी म्हणतात. तर वसईच्या याच्यात जे तिथं ख्रिश्चन बऱ्याच प्रमाणात, त्याच्यातला एक कॅरेक्टर घेऊन मी ती कादंबरी लिहिली. म्हणून त्या कादंबरीचं नाव आहे प्रभो क्षमा कर. अनेकांना क्षमा करा, आम्ही सगळेच कमी अधिक प्रमाणात वी आर सिनर्स अँड फॉरगिव्ह अस फॉर अवर सिन्स. ती कादंबरी आता प्रूफ ऑफ कालच माझ्याकडे आली आहे. महिना 2 महिन्यात ती बाजारात यावी. प्रभो क्षमा करा. प्रभो क्षमा कर अच्छा. अशी ती कादंबरी आहे. अच्छा. आणि त्यात केंद्रस्थानी आहे लिबरेशन थिओलॉजी. अच्छा. ही माझी 5वी कादंबरी आता प्रभो क्षमा कर. त्यात अगोदर मागच्या वर्षी प्रकाशित झाली ती म्हणजे कन्या झाली हो. मी मुंबईकर झालो 80 साली. 82-83च्या काळात मला वाटतं भोबा मनाने मुंबईमध्ये त्रिमुक्तीचा वारा व्हायला. काही माझ्या मित्र होते, मैत्रिणी होत्या, त्यांच्याबरोबर कधी कधी ते सगळं बघायला एक प्रकारचं ऑनलुकर म्हणा किंवा पार्ट टाइम व्हॉलेंटियर म्हणा, त्यामध्ये थोडसा तुम्ही काय बघितला. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही पूर्ण वेगळी आयडिओलॉजी, ही पूर्ण वेगळ्या तऱ्हेचं जगणं आहे. ह्या जगण्याचं वारं जेव्हा तुमच्या माझ्या घरात शिरेल तेव्हा काय बदल होतील. हे सगळं आता तर ठीक आहे, पण तुम्ही दारं खिडक्या उघडा, सोसाटा वारा येऊ द्या, हे सगळं यातलं काही पडेल, काही फुटेल, काही तुटेल, काही डिस्टर्ब होईल. कारण ते पॉवरफुल वारं येतं. ते वारं आल्याने गेलं असं होणार नाही. इट विल लिव्ह सम सायन्स बिहाइंड अँड दॅट साईड विल नॉट बी ऑलवेज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. तसंच स्त्रीमुक्तीचं वारं जर एका लोअर मिडल क्लास, तिसऱ्या वर्णातल्या साध्या शाळा शिक्षिका असलेल्या बाईच्या आयुष्यात आलं तर हाऊ विल शी ॲडजस्ट इट आणि हाऊ विल शी डायजेस्ट इट. आणि त्याच्यातून त्यात काय परिवर्तन होईल. आणि या त्यातल्या परिवर्तनाला आजूबाजूच्या शक्ती, समाज, नातेवाईक, नोकरीची जागा, त्या जुन्या मैत्रिणी, त्या कशा रिॲक्ट होतील अशी ती कादंबरी. त्यामुळे ती स्त्रीमुक्तीवरती कादंबरी नाही, स्त्रीमुक्तीचा एका लोअर मिडल क्लास बाईवरती झालेला परिणाम. आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये, त्या सगळ्या त्या लढ्यामध्ये, झगड्यामध्ये तिला तिची दुसरी तिसरीतल्या मध्ये तिची मुकम मदत होते. 8-9 वर्षाची मुलगी करून करून काय करू शकते, पण तिचे डोळे, तिची देहबोली, ज्याच्यातून तिला आपण करतो ते बरोबर आहे असं वाटायला लागेल. म्हणून ती कादंबरी चौथी ती मागच्या वर्षी प्रकाशित झाली. सर, तुम्ही इतकी माणसं आजवर पाहिलेली आहेत, कथा, कादंबऱ्या, नाटकं तुम्ही पाहिलेली आहेत, तर तुम्हाला शेवटी काय वाटतं की माणूस नेमकं काय शोधत असतो आयुष्यामध्ये? याचं उत्तर देता मला किती बरं वाटलं असतं. कारण सगळ्या लेखक कलाकारांना हा प्रश्न पडलेला असतो असं माझं मत आहे. म्हणून पुढची कलाकृती तयार होते. हा जो प्रश्न, याचं उत्तर नाही आहे. उत्तर त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न सगळे करतात, नम्रपणे मी माझ्या परीने करतो. म्हणून नाही तर पहिल्या कादंबरी सगळं सांगून झालं असतं. दुसरी का लिहायची वेळ, तिसरी का लिहायची वेळ, 5वी का लिहायची वेळ, 6वी का लिहिण्याचा प्रयत्न आहे. बिकॉज इट इज ऑलवेज दशांगोळे उरतं म्हणतात तसं ते आहे. याचं उत्तर देता येत नाही. सर, मला असं विचारावंसं वाटतं सांगता करताना या मुलाखतीची, की पुन्हा जगायला मिळालं तर तुम्हाला काय म्हणून जगायला आवडेल? असंच असं त्या सगळ्या चुका, सगळ्या नालायकपणा, सगळ्या मूर्खपणा, सगळा चांगुलपणा करत करत जसा या क्षणापर्यंत प्रवासाला आय विल टू रिपीट दॅट सेम थिंग कंट्रोल झाला म्हणून मी असं आहे. याच्यात पुढे काही बदल झाला असतं, वेगळा अविनाश झाला असता. याला काही माझ्या हे नाही की अरे ते असं नसायचं, तसं झालं, मुळीच नाही.
ज्या सगळ्या चुका केल्या, मूर्खपणा केला, त्या सगळ्या मी आनंदाने परत करीन. कारण त्या चुकांनी मला शिकवलं. वा. शाळा कॉलेजमध्ये ते गॉर्की म्हणतो तसं, ते वेगळं शिक्षण, हे वेगळं शिक्षण. हे माझ्या विद्यापीठ आहे. जीवन शिकवतं तुम्हाला. आणि त्या चुकांनीच हे शिकवलं. ह्या चुका खरंय. केल्या नसत्या तर मला हे शिकायला मिळालं नसतं. खरंय. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी द वे आय एम. खरंय. तुमच्या स्वतःमध्ये एक मला वाटतं पूर्ण विद्यापीठ सामावलेलं आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यातला आम्ही आज खरं तर एकच आस्पेक्ट आम्ही कव्हर केला. जरूर पुन्हा पुन्हा तुमच्याशी गप्पा मारायला नक्की. आवडतील. तुम्ही बोलूया या आमच्या पॉडकास्टमध्ये आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतका सुंदर संवाद साधलात. त्याबद्दल मी तुम्हाला 2 पुस्तकं देऊ इच्छिते. वा वा. त्याच्यामध्ये हे गेले द्यायचे राहून सतीश नाईक यांचं पुस्तक आहे. आमचा मित्रच आहे, जुना मित्र आहे. बरवणूरचं पुस्तक. आणि बर्वे संचित हे आता त्याचं प्रकाशन आहे मुंबईत. हे पुस्तक चिन्हतर्फे दृश्य कलांना समर्पित केलेलं मासिक आहे आणि कायमच चिन्ह हे सर्व कलाकारांसाठीच काम करत असतं. बिलकुल. हे पुस्तक खास तुमचं. धन्यवाद. आज अविनाश कोल्हे आज इथे आले आणि बोलूयामध्ये अत्यंत प्रामाणिक आणि प्रांजळपणे त्यांनी सगळ्यांशी आपला संवाद साधलेला आहे. तुम्हाला आजचा हा एपिसोड कसा वाटला? आवडला का? आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्हाला यामध्ये कुठल्या शंका असतील किंवा तुम्हाला काय आवडलं, काय नाही आवडलं हे कमेंटमध्ये जरूर मेन्शन करा. आणि आमचं बोलूया हे पॉडकास्ट तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.